आता हे फटाके कशासाठी, तर चला तर मग पाहूया। तर नमस्कार मंडळी, मी सचा। आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता। आपल्या नवीन दाताळामधून मला 2 रील्स बनवण्याचा ऑर्डर आला। त्यांनी कॉल केला आणि म्हणाले तुमचे व्हिडिओ रोज पाहतो, खूप आवडतात। हे ऐकून खरंच शब्दच सुचत नव्हते। त्या दिवशी मी तिथे पोहोचलो, गेल्याबरोबर डेकोरेशन इतकं सुंदर सजवलं होतं की खूप भारी होतं। आरतीची सुरुवात झाली आणि सगळ्यांनी एक एक करून ओझलला ओवाळून टाकलं, कारण आज ओझलचा बर्थडे होता। तो मोमेंट खरंच खूप स्पेशल होता। त्यानंतर ताई म्हणाल्या आम्ही तुमचे व्हिडिओ रोज पाहतो। त्या एका वाक्यात माझ्या सगळ्या मेहनतीचं उत्तर होतं। आनंदाचं वातावरण होतं पूर्ण भरपूर असं, आणि मी सुरुवात केली त्या छोट्या छोट्या मुमेंट कॅप्चर करायला। आरती, हसू, फॅमिली मुमेंट, ओझलचा वाढदिवस, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद। मनात एकच विचार आला, आपण फक्त व्हिडिओ नाही बनवत तर लोकांच्या आठवणी जपतोय। ओझलला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि शेवटी सगळ्यांनी सेल्फी वगैरे सगळ्यांनी सेल्फी काढली, केक कापला आणि मी मनात हसलो, कारण माझं काम कुणाच्या तरी आयुष्यातला सुंदर क्षण बनलं होतं। त्यांच्या फॅमिलीला एकत्र आनंद पाहून खूप छान वाटलं। असं वाटलं की खरं सुख हे अशा छोट्या छोट्या मुमेंटमध्ये लपलेलं असतं। एकत्र कुटुंब पाहिलं की मन आपोआप भरून येतं, कारण तिथे प्रेम खरं असतं। कधी वाटलं नव्हतं मोबाईलने बनवलेले छोटे छोटे व्हिडिओ माझी ओळख बनतील। जीवनात कितीही मोठं व्हायचं असेल ना, तर सुरुवात नेहमी एका छोट्या गोष्टीपासून होते, आणि ती म्हणजे आपलं कुटुंब। कारण जिथे कुटुंब एकत्र असतं तिथे अडचणी मोठ्या नसतात। आणि याचा रिझल्ट माझ्या आयडीवर आहे। आयडी चेक करा आणि रील्स पहा। सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला। त्याच्यानंतर ओझलला गिफ्ट पण आले मस्त मस्त, आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी फॅमिली फोटो वगैरे काढले। तर असा होता आजचा माझा छोटासा दिवस। आज हळूहळू का होईना लोक मला ओळखायला लागत आहे, आणि ही फिलिंग खूप भारी आहे। थँक्स सगळ्यांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांना आणि माझ्या कामाला सपोर्ट करणाऱ्यांना। ठीक आहे मंडळी, धन्यवाद।